60 मीटर असून ती 524 मीटर पर्यंत वाढवण्यात येईल। सांगलीच्या पलूस पर्यंत अलमट्टी धरणाचं बॅक वॉटर येतं। कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत मोठा फुगवटा निर्माण होतो। 2005, 2019 आणि 2021 मध्ये अलमट्टीचा बॅक वॉटरमुळे महापूर। धरणाची उंची 5 मीटरने वाढवल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर पूरस्थिती निर्माण होईल। सांगलीच्या पलूस पर्यंतचा बॅकवॉटर कराडपर्यंत जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावं पावसाळ्यात जलमय होण्याची भीती आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं आपला देखील याला विरोध असल्याचं सांगितलंय। तर दुसरीकडे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्ग गरजेचा असल्याची भूमिका मांडली आहे। तर आपण पाहतोय लवादा संदर्भात 13 आणि 14 फेब्रुवारीला बैठकीत अलमट्टी धरणासंदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माहिती दिली आहे। धरणाची उंची वाढवली तर दूरगामी परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अजून आम्ही त्याचा अभ्यास करतोय। स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या विषयाबद्दल भाष्य केलेलं आहे। कारण त्याचे काही दूरगामी परिणाम जे आहेत आपल्या महाराष्ट्रात जे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे ते तर आपण त्याचा अभ्यास आम्ही की आता त्या बाबतीमध्ये 14 तारखेला एक 13 आणि 14ला 2 दिवस अधिकाऱ्यांच्या विषयामध्ये जे लवादा संदर्भातले जे मुद्दे आता त्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक घेते बैठक मी बोलवलेली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या 2 नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं दिसून आलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं आपला देखील। दुसरीकडे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्ग गरजेचा असल्याची भूमिका मांडलेली आहे। जर का एखादा चांगला महामार्ग होत असेल आणि त्याला 3 शक्तीपीठ, 12 जिल्हे, जवळपास 40 तालुके, 250-300 गावं जोडली जात आहेत, व्यापार वाढतोय, उद्योग वाढतोय आणि मग अशा वेळेला 0.001% जर त्या ठिकाणी जमीन त्याला द्यावी लागत असेल तर ते चुकीचं आहे। मग त्याला विरोध करणं चुकीचं आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्वांनी या शक्तीपीठाला मान्यता दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून या विकासामध्ये सहभागी झालं पाहिजे। आता हा लेआउट हा जर ग्रामीण भागात झाला असेल